नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. लक्षदीप अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपल्याला विज्ञानावरील पुढचे प्रश्न बघायचे. बघा, महत्त्वाचे वन लाइनर जे चालू आहे आपले ते पूर्ण घेणार आहे आपण 500. काळजी करू नका. पूर्णच्या पूर्ण वन लाइनर होतील. आता आपले चालू आहे 150 पर्यंत झाले होते. आता हे पुढचे घेतोय आपण 151 ते 200 पर्यंतचे जे महत्त्वाचे पेपरच्या दृष्टिकोनातनं. ओके, बघा अणुभट्ट्यांमध्ये काय म्हणलंय, अणुभट्ट्यांमध्ये इंधन म्हणून कशाचा वापर केला जातो, तर युरेनियमचा वापर केला जातो. जे अणुभट्ट्या असताना त्या अणुभट्ट्यांमध्ये जे काही इंधन म्हणून वापर करायचा आहे तो कशाचा केला जातो रे, तर युरेनियमचा केला जातो. तसंच भारतातला पहिला अणुविद्युत प्रकल्प, बघा काय म्हणले, भारतातला पहिला अणुविद्युत प्रकल्प हा कोणता होता, तर तारापूर पालघर. हा प्रश्न बऱ्याचदा विचारला गेला आहे. पहिला अणुविद्युत, आणि याच्या अगोदर पण झालेला हा प्रश्न आपला. आपल्या घरामध्ये पुरवण्यात येणारी जी वीज आहे ती कोणत्या प्रकारची, म्हणजे घरामध्ये जी आपली वीज असते, जी लाईट असते ती कोणत्या प्रकारची असते रे, तर एसी प्रकारची असते. कोणती असते, तर एसी प्रकारची. तसंच इलेक्ट्रिक बल्ब मध्ये कोणता वायू भरलेला असतो, तर नायट्रोजन असतो. इलेक्ट्रिक बल्ब जो आहे ना त्याच्यामध्ये कोणता वायू असतो बाळांनो, तर नायट्रोजन असतो. अणूच्या केंद्रकात मुख्यतः काय राहतं, जे अणूचे केंद्रक असतं त्याच्यात मुख्यतः काय राहतं, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतं. अणूच्या केंद्रकामध्ये मुख्यतः काय असतं, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतं. हवेमध्ये ऑक्सिजन वायूचे प्रमाण किती टक्के राहते, जे हवा असते त्या हवेमध्ये ऑक्सिजन वायूचे प्रमाण असते 21% असतं. किती टक्के असतं, तर 21%. तसंच वातावरणामध्ये नायट्रोजनचे प्रमाण किती टक्के, वातावरणामध्ये नायट्रोजनचे प्रमाण असते 78% असतं. किती असतं बाळांनो, 78%, म्हणजे किती, 78% असतं. सौरभट्टीमध्ये कोणत्या प्रकारचे आरसे असतात, तर अंतर्वक्र आरसे असतात. सौरभट्टी असती तर सौरभट्टीमध्ये कोणत्या प्रकारचे आरसे असतात रे, अंतर्वक्र. लोखंडाची संज्ञा कोणती आहे, जे लोखंड असतं जसं सोन्याची काय Au, चांदीची Ag, तसं लोखंडाची संज्ञा काय रे, तर Fe ही काय, तर लोखंडाची संज्ञा आहे. ध्वनीचा वेग कशामध्ये सर्वात जास्त आहे, ध्वनीचा वेग कशामध्ये सगळ्यात जास्त असतो, तर स्थायूमध्ये सर्वाधिक असतो. स्थायूमध्ये घन पदार्थ असतात त्याच्यामध्ये सर्वाधिक असतो. ओके, चला परत एकदा घेऊ आपण 10 प्रश्न, नंतर पुढचे. अणुभट्ट्यांमध्ये इंधन म्हणून कशाचा वापर केला जातो, युरेनियमचा. भारतातला पहिला अणुविद्युत प्रकल्प तारापूर पालघर. आपल्या घरामध्ये जी पुरवण्यात येणारी वीज आहे ती कोणत्या प्रकारची, तर एसी प्रकारची. इलेक्ट्रिक बल्ब मध्ये कोणता वायू भरलेला असतो, नायट्रोजन. अणूच्या केंद्रकात मुख्यतः काय असतं रे, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतं. तसंच हवेमध्ये वायूचे प्रमाण किती टक्के असते, 21% असतं. वातावरणामध्ये नायट्रोजनचं प्रमाण किती पर्सेंट असतं, तर 78% असतं. सौरभट्टीमध्ये कोणत्या प्रकारच्या आरसे असतात, अंतर्वक्र. लोखंडाची संज्ञा कोणती, Fe. ध्वनीचा वेग कशामध्ये सर्वात जास्त आहे, तर स्थायू घन पदार्थामध्ये. ओके, चलो पुढचे 10. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये कोणता पदार्थ आवश्यक आहे, प्रकाश संश्लेषण जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये कोणता पदार्थ आहे जो आवश्यक आहे, तर क्लोरोफिल. क्लोरोफिल हा काय असतो तुमचा, आवश्यक असतो. ओके, त्यानंतर अन्न पदार्थाची ऊर्जा कोणत्या परिमाणात मोजली जाते, अन्न पदार्थाची ऊर्जा ही कॅलरीज मध्ये मोजली जाते. कशामध्ये, तर कॅलरीज मध्ये. कोणत्या जीवनसत्वामुळे हाडे बळकट होतात, ड जीवनसत्वामुळे. कोणत्या जीवनसत्वामुळे हाडे बळकट होतात, तर ड जीवनसत्व सूर्यप्रकाशातून जे आपल्याला मिळतं. तसंच कोणते जीवनसत्व रक्त गोठवण्याकरता आवश्यक आहे, तर के जीवनसत्व जे आहे ते रक्त गोठवण्याकरता काय असतं बाळांनो, तर आवश्यक असतं. डोळ्याचे आरोग्य नीट ठेवण्यासाठी कोणतं जीवनसत्व आहे, म्हणजे डोळ्याचं जे आरोग्य आहे ते तुम्हाला व्यवस्थित ठेवायचंय, चांगलं ठेवायचं, त्यासाठी कोणतं जीवनसत्व आहे, तर अजीवनसत्व आहे. कोणतं जीवनसत्व आहे, तर अजीवनसत्व आहे. तसंच रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्याने कोणता रोग होतो, जर हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी झालं रक्तामध्ये तर कोणता रोग होतो, ॲनिमिया. ॲनिमिया हा रोग होतो. ओके, त्यानंतर पुढे युनियन कार्बाइड वायू दुर्घटना कोणत्या शहरामध्ये झाली, तर भोपाळ या शहरामध्ये झाली. युनियन जी काय वायू दुर्घटना झाली होती ही कोणत्या शहरामध्ये झाली, तिथे भोपाळ ह्या शहरामध्ये झाली. तसंच भोपाळ दुर्घटना कोणत्या वर्षी झाली, 1984 ला झाली. भोपाळ दुर्घटना कधी झाली बाळांनो, तर 1984. शरीराचा तोल कोण नियंत्रित करते, लहान मेंदू. शरीराचा जो बॅलन्स नियंत्रित करायचा आहे, कंट्रोल ज्याला म्हणतो आपण, ते कोण करतं, तर तुमचा लहान मेंदू जो आहे तुमचा आमचा सर्वांचा, तो कंट्रोल करतो. मेंदूचे सरासरी वजन किती असते,
आपल्या म्हणजे सर्वसामान्य माणसाचे सरासरी मेंदूचं वजन किती असतं? तर बघा 1300 ते 1400 ग्रॅम इतकं असतं. किती असतं? 1300 ते 1400 ग्रॅम असतं. ओके. चला बघा, प्रकाश संश्लेषण प्रक्रियेसाठी कोणता पदार्थ आवश्यक असतो? तो क्लोरोफिल असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, अन्न पदार्थाची ऊर्जा कोणत्या परिमाणात मोजली जाते? कॅलरीज मध्ये. कोणत्या जीवनसत्वामुळे हाडे बळकट होतात? ड जीवनसत्वामुळे. कोणते जीवनसत्व रक्त गोठवण्याकरता आवश्यक आहे? के जीवनसत्व. त्यानंतर डोळ्याचे आरोग्य नीट ठेवण्यासाठी कोणते जीवनसत्व उपयुक्त आहे? अ जीवनसत्व. रक्तातील हिमोग्लोबिन कमी झाल्याने कोणता रोग होतो? ॲनिमिया. युनियन कार्बाइड वायू दुर्घटना कोणत्या शहरात झाली? भोपाळ. भोपाळ दुर्घटना कोणत्या वर्षी झाली? 1984 ला. शरीराचा तोल सांभाळण्यासाठी शरीराचा तोल कोण नियंत्रित करतं? लहान मेंदू. आणि मेंदूचे सरासरी वजन किती असतं? 1300 ते 1400 ग्रॅम इतकं काय असतं? वजन असतं. ओके. चला आता पुढचे 10 प्रश्न. दूरदर्शन बघा, दूरदर्शन संचाच्या पडद्यावर चलचित्रांचे कारण काय? तर दृष्टी सातत्य. कोणतं कारण असतं? दृष्टी सातत्य. दूरदर्शन संचाच्या पडद्यावर चलचित्रांचे कारण काय असते? दृष्टी सातत्य असतं. तसंच विद्युत धारा मोजण्यासाठी काय वापरतात? विद्युत धारा मोजण्यासाठी अँपिअर वापरतात. काय वापरता? तर अँपिअर वापरता. ओके, लक्षात ठेवा. ब्ल्यू विट्रॉल म्हणजे काय असतं रे? ब्ल्यू विट्रॉल म्हणजे नक्की कशाला म्हणायचं? तर कॉपर सल्फेटला म्हणतात. ब्ल्यू विट्रॉल कशाला म्हणतात? कॉपर सल्फेटला. मोरचूदला काय म्हणतात? मोरचूद जो आहे त्याला काय म्हणतात? कॉपर सल्फेटच म्हणतात मोरचूदला. कोणते खते जे रासायनिक खत ह्या प्रकारात मोडत नाही? असं कोणतं खत आहे जे रासायनिक खतामध्ये ह्या प्रकारात मोडत नाही? तर त्याचं नाव आहे कंपोस्ट आहे. कंपोस्ट. कंपोस्ट हा रासायनिक खतामध्ये मोडला जात नाही. हत्तीरोग हा कोणत्या डासामुळे होतो? हत्तीरोग होतो क्युलेक्स नावाची जी काही मादी आहे मच्छरांमधली किंवा डासांमधली, ती चावल्याने हत्तीरोग हा होतो. भांड्यांना कलई करण्यासाठी कोणत्या धातूंचा वापर केला जातो? कथील. भांड्यांना कलई करण्यासाठी कोणत्या धातूंचा वापर केला जातो? तर कथीलचा वापर केला जातो. ओके. चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण आहे? म्हणजे चंद्रावर पहिला पाऊल कोणी ठेवलं होतं? नील आर्मस्ट्रॉंग यांनी काय केलं होतं? चंद्रावर पाऊल ठेवलं होतं. तसेच हे सगळे पेपरला विचारले गेलेले प्रश्न आहे. वनस्पतींना भावना असतात असा सिद्धांत कोणी मांडला? जगदीशचंद्र बोस यांनी मांडला. वनस्पतींना सिद्धांत असतो असा सिद्धांत कोणी मांडला? तर जगदीशचंद्र बोस यांनी. लोहाच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? रक्तक्षय. लोहाच्या कमतरते. जर आपल्या शरीरामध्ये लोह जर कमी झालं तर कोणता आजार होऊ शकतो? तर रक्तक्षय हा आजार होऊ शकतो. ओके, कन्सेप्ट क्लिअर. चला बघा, लक्ष द्या. दूरदर्शन संचाच्या पडद्यावर चलचित्रांचं कारण काय असतं? दृष्टी सातत्य. विद्युत धारा मोजण्यासाठी काय वापरता? अँपिअर. ब्ल्यू विट्रॉल कशाला म्हणतात? तर ब्ल्यू विट्रॉल म्हणजे कॉपर सल्फेट असतं. मोरचूदला काय म्हणतात रे? कॉपर सल्फेट. कोणते खत रासायनिक खत या प्रकारात मोडत नाही? कंपोस्ट. हत्तीरोग कोणत्या डासामुळे होतो? क्युलेक्स नावाच्या मादी जी आहे ती चावल्याने होतो. त्यानंतर भांड्यांना कलई करण्यासाठी कोणत्या धातूचा वापर होतो? कथीलचा वापर होतो. चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण? नील आर्मस्ट्रॉंग. वनस्पतींना भावना असतात असा सिद्धांत कोणी मांडला? जगदीशचंद्र बोस यांनी मांडला. तसंच लोहाच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर लोहाच्या कमतरतेमुळे होतो रक्तक्षय हा रोग होतो. ओके, चलो नेक्स्ट पुढचा. रक्तभिसरण प्रक्रियेतील अडथळे शोधण्यासाठी कोणते समस्थानिक असतात किंवा कोणते समस्थानिक वापरले जातात? रक्तभिसरण प्रक्रियेतील अडथळे शोधण्यासाठी. ओके, तर सोडियम वापरलं जातं. काय वापरलं जातं बाळांनो? सोडियम वापरलं जातं. तसंच रक्तातील हिमोग्लोबिन मध्ये कोणता पदार्थ असतो? जे रक्तातील हिमोग्लोबिन असतं त्याच्यामध्ये कोणता पदार्थ असतो? तर लोह असतं त्याच्यामध्ये. काय असतं? तर लोह. मानवाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती टक्के? म्हणजे आपलं जे शरीर आहे या शरीरामध्ये रक्ताचं एकूण प्रमाण किती टक्के असतं? तर बघा बाळांनो, 8% असतं. 8% असतं. ओके, चलो. सर्व इंधनात कोणत्या कॅलरीचे मूल्य सर्वाधिक असते? हायड्रोजनचे काय असते? सर्वाधिक असते. सजातीय ध्रुवांमध्ये चुंबकीय परस्पर क्रिया काय असतात? प्रतिकर्षण. प्रतिकर्षण काय असतं? प्रतिकर्षण. सजातीय ध्रुवांमध्ये चुंबकीय परस्पर क्रिया काय असतात? प्रतिकर्षण असतं. लिंबू वर्गीय फळांमध्ये कोणते जीवनसत्व असते? क जीवनसत्व असते. लिंबू वर्गीय फळ जो आहे
त्याच्यामध्ये कोणतं जीवनसत्व असणार आहे? तर क म्हणजे काय, जे लिक्विड असतं ना, जे पाण्याचे लिंबू, संत्री, मोसंबी हे जे काही गोष्टी असतात, आवळा, याच्यामध्ये कोणतं जीवनसत्व असतं रे? तर क जीवनसत्व असतं. ओके. कोणत्या रक्ताच्या व्यक्ती सर्व रक्तगटाचे रक्त चालते? तर एबी. एबी. कोणत्या रक्तगटाच्या म्हणजे एबी रक्तगटाची व्यक्ती जे असतात ना, त्यांना सगळे सर्व रक्तगटाचे रक्त चालू शकते. तसंच शक्तीचं मूल्य काय राहतं? बल गुणिले वेग. शक्तीचं मूल्य काय असतं बाळांनो? तर बल गुणिले वेग हे असतं. गहू या पिकामध्ये बुटकेपणा आणणारं जनक कोण येतं? नॉरेन. नॉरेन कोण येतं? नॉरेन. गहू या पिकामध्ये बुटकेपणा आणणारं जनक कोण आहे? नॉरेन. तसंच गाजरामध्ये कोणतं व्हिटॅमिन असतं? तर व्हिटॅमिन अ असतं. गाजर या फळामध्ये कोणतं व्हिटॅमिन असतं? तर व्हिटॅमिन अ असतं. बघा, रक्तभिसरण प्रक्रियेतील अडथळे शोधण्यासाठी समस्थानिके सोडियम वापरलं जातं. रक्तातील हिमोग्लोबिन मध्ये कोणता पदार्थ असतो? तर लोह असतो. त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये रक्ताचं प्रमाण किती टक्के असतं? तर रक्ताचं प्रमाण असतं 8% असतं. सर्व इंधनात कोणत्या कॅलरीचे मूल्य सर्वाधिक असते? हायड्रोजनचे सर्वाधिक असते. सजातीय ध्रुवांमध्ये चुंबकीय परस्पर क्रिया काय असतात? तर बघा, प्रतिकर्षण असतात. काय असतं? प्रतिकर्षण. लिंबू वर्गीय फळांमध्ये कोणतं जीवनसत्व? क जीवनसत्व. कोणत्या रक्तगटाच्या व्यक्ती सर्व रक्तगटाचे रक्त चालते? एबी. शक्तीचे मूल्य काय असते? बल गुणिले वेग. त्यानंतर गहू या पिकामध्ये बुटकेपणा आणणारा जनक कोण आहे? नॉरेन. आणि गाजरामध्ये कोणतं व्हिटॅमिन असतं रे? व्हिटॅमिन ए असतं गाजरामध्ये. ओके. आणि आजच्या दिवसातले आपले शेवटचे 10 प्रश्न मग आपलं पूर्ण झाले. हा 200वा प्रश्न याच्यानंतर स्लाइडला आहे. बेडूक हा कोणत्या वर्गातील प्राणी आहे? बेडूक हा कोणत्या? उभयचर आहे. उभयचर म्हणजे पाण्यावर पण राहतो, जमिनीत पण राहतो, जमिनीवर पण राहतो, पाण्यामध्ये पण राहतो आणि जमिनीवर. उभयचर म्हणजे दोन्ही ठिकाणी राहणारे, एक पाण्यामध्ये आणि एक जमिनीवर. मग बेडूक जो आहे ना, तो पाण्यात पण राहतो. जो बेडूक येतो तुमच्या जमिनीवर पण असतो. ओके. कावीळ हा रोग, कावीळ हा रोग कोणत्या अवयवाला होतो रे? यकृतला होतो. कावीळ कुठं होतं बाळांनो? यकृतला. तसंच मलेरियावर प्रतिबंधक लस कोणती आहे? मलेरियावर व्हिटॅमिन बी लसीकरण चुकीचा संदर्भ. प्रत्यक्षात काय तर क्विक्विन नावाचं औषध वापरतात. ओके. मलेरियावर व्हिटॅमिन बी लसीकरण आहे आणि चुकीचा संदर्भ प्रत्यक्षामध्ये जर विचारलं तर काय ना, क्विकनिन हे औषध वापरतात. आलं लक्षात? चला पुढे. वातावरणात तुम्ही असंच लक्षात ठेवा, व्हिटॅमिन बी पण लक्षात ठेवा. जर ऑप्शनला व्हिटॅमिन बी आलं तर हे राहील तुम्हाला, आणि औषध जर विचारलं तर हे राहील तुम्हाला. दोन्ही पण लिहून ठेवा वहीमध्ये किंवा आपल्या वर्कबुक पॅटर्न मध्ये. वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईडचं किती टक्के प्रमाण आहे? 0.03% कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण. कोणत्या वायूमुळे ओझोनच्या थराचा ऱ्हास होतो? क्लोरोफ्लोरोकार्बन. बघा, कोणत्या वायूमुळे ओझोन थराचा ऱ्हास होतो? तर क्लोरोफ्लोरोकार्बन याच्यामुळे ऱ्हास होतो. ग्राफाइट हे कोणत्या तत्वाचे स्वरूप आहे? तर ग्राफाइट कार्बनचं स्वरूप आहे. ग्राफाइट कशाचं स्वरूप आहे? तर कार्बनचं. कोणता शुष्क वर्क म्हणून ओळखला जातो? कार्बन डायऑक्साईडला काय ओळखलं जातं? शुष्क वर्क म्हणून ओळखलं जातं. अग्निशामक यंत्रामध्ये कोणता वायू असतो? अग्निशामक मध्ये असतं कार्बन डायऑक्साईड. अग्निशामक यंत्रामध्ये कोणता वायू असतो? तर कार्बन डायऑक्साईड असतं. आणि शेवटचा म्हणजे 199 याच्यानंतरच्या पेजला 200 आहे. हसवणारा वायू कोणता आहे? नायट्रस ऑक्साईड आहे. हसवणारा वायू कोणता आहे? तर नायट्रस ऑक्साईड. अगोदर हे पूर्ण करून घेऊ आणि मग नंतर 200वा प्रश्न बघूया आपण. हा बघा, बेडूक कोणत्या वर्गातला? उभयचर, जमिनीवर आणि पाण्यात राहणारा. कावीळ हा रोग कोणत्या अवयवाला होतो? यकृतला होतो. मलेरियावर प्रतिबंधक लस कोणती? व्हिटॅमिन बी लसीकरण. आणि चुकीचा संदर्भ प्रत्यक्षात का कोणतं औषध आहे? क्विकनिन. ओके. वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड किती टक्के? 0.03%. कोणत्या वायूमुळे ओझोन थराचा ऱ्हास होतो? क्लोरोफ्लोरो कार्बन. ग्राफाइट कोणत्या तत्वाचे स्वरूप आहे? कार्बनचे. त्यानंतर कोणता शुष्क वर्क म्हणून ओळखला जातो? कार्बन डायऑक्साईड. अग्निशामक यंत्रामध्ये कोणता वायू वापरतात? तर कार्बन डायऑक्साईड. त्यानंतर हसवणारा वायू कोणता आहे? नायट्रस ऑक्साईड. आणि आजचा तुमचा शेवटचा म्हणजे 200वा प्रश्न बघा, प्रथिनयुक्त पदार्थांचा हा मुख्य घटक आहे कोणता रे? नायट्रोजन. प्रथिनयुक्त पदार्थांचा मुख्य घटक कोणता बाळांनो? नायट्रोजन. ह्याच्यानंतर जी आपली PYQ ची बॅच आहे ऍपमध्ये, ती PYQ ची बॅच सर्वांनी करा त्याच्याने, आणि हे आपल्या सिलेबसने इतका स्कोर वाढेल तुमचा, ही प्रमाणे खूप लवकर वाढेल. पण व्यवस्थित करा, डेडिकेशन ठेवा.
शक्यतो तुमच्या मित्रांना, भावांना सगळ्यांना सांगा. त्यांना पण फायदा होऊ द्या. PYQ बॅच. ओके. चला आज आपले विज्ञानाचे 200 प्रश्न पूर्ण झाले. पुढील लेक्चरला आपण 201 ते 250 पर्यंत घेणार आहोत. ओके. चला आजचं लेक्चर आपण इथंच थांबवतोय. सर्वांनी नोट डाउन करून घ्या. आपल्या वर्कबुक पॅटर्नमध्ये प्रश्न दिले, उत्तर तुम्हाला माझं लेक्चर ऐकून लिहायचे. चलो धन्यवाद.